आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सप्लोअर करत आहोत विदर्भातील थंड हवेचं ठिकाण चिखलदरा। चिखलदऱ्याचा हा भाग 2 आहे। भाग 1 जर आपण पाहिला नसेल तर चॅनल पेजवर जाऊन नक्कीच व्हिडिओ तो पाहावा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। टायगर रिझर्व राईट टर्न घ्यायचा आहे। जत्रा डोह आपण पाहू शकता। ठिकाणी आपण पाहू शकता जत्रा डोह अशा ठिकाणी आलोय आणि इथे छानसा वॉटरफॉल आहे, पाहू शकता आपण। फोटोशूट केलेला आहे, आपणही पाण्यात भिजण्याचा आनंद घेऊ शकता। मध्ये आणखी एक खासियत की इथं कॉफीचं उत्पादन होतं, कॉफीचे झाडं येतात आणि ओरिजिनल कॉफी आपल्याला इथं बाय करण्यासाठी म्हणजे विकत भेटू शकते। पाहू शकता आपण या ठिकाणी एक चर्च आहे आणि अशा पद्धतीनं कॉफीचे बी सुद्धा आणि कॉफी पावडर सुद्धा आपल्याला विकत भेटणार आहे। आपण पाहूया पुढे। आलेलो आहे आतमध्ये, आपण यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेऊ की कशा पद्धतीने कॉफीचे रेट आणि कोणत्या कोणत्या प्रकारची कॉफी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। थोडक्यात माहिती सांग। देखो ये चिखलदरा स्पेशल कॉफ़ी पाउडर और ये ग्रीन कॉफ़ी है, ये आप जूम करिए। ये ग्रीन कॉफ़ी है, ये रोस्टेड है, ये पाउडर वाला है, ये पाउडर वाला है। तो इसका मैं प्रोसीजर आपको बता देना चाहता हूँ कि ये वाला जो कॉफ़ी है इसको हम लोग आगे हमारा बागान है सर, आपको जाते से दिखा देंगे। और उसके बाद तो ये कॉफ़ी को हम लोग तोड़ते हैं फरवरी महीने के पास, फिर उसके बाद इसको सुखाते हैं और उसका जो प्योर बीज होता है वो दिखाता हूँ मैं आपको। ये वाला है, तो इसको हम लोग बाद में कूटते हैं सुखाने के बाद। फिर उसको कूटने के बाद ये ऐसे बनने के बाद इसको ग्रीन कॉफ़ी बोलते हैं। फिर उसके बाद उसको रोस्ट करते हैं। रोस्ट करने का मशीन हमारे पास कोई अभी तो आधुनिक ज़माने का नहीं है, पर जो परंपरागत शुरुआत से चलते हुए आ रहा है वो वाला है, वो हम पीछे दिखा देंगे आपको। और उसके बाद इसको चक्की में हम लोग पिसाते हैं, जो अपन आटा पिसाते हैं ना, इस पर ये ऐसे आटा बनकर आता है। इस पर मिक्सर नहीं, कुछ भी मिक्स नहीं करते हैं, नेचुरल है। और इस पर कुछ भी ऐसे कुछ भी इन्ग्रेडियंट मिक्स नहीं है, केमिकल्स नाही। हाँ हाँ हाँ। तर आपण ऐकलं थोडक्यात या ठिकाणी प्युअर मिक्स असू शकतं, पण यामध्ये आपण नॅचरल पद्धतीनं ह्या बियांपासून प्रोसेसिंग केलेलं आहे आणि एकदम नॅचरल कॉफी। तो आपल्याला हे कॉफीचे बिया जे आहेत ते 400 रुपये किलोनी मिळतील। और आणि रोस्टेड आहे, रोस्टेड जे आहे, रोस्टेडचं काय भाव? रोस्टेड 500 रुपये। रोस्टेड जे बिया आहेत आपल्याला ते 500 रुपये किलोनी मिळतील। आणि ही जी पावडर कॉफी आहे, ही पावडर कॉफी आपल्याला 600 रुपये किलोनी भेटेल। जर आपले व्ह्युअर्स जर आपल्याला कॉन्टॅक्ट करून जर आपण पाठवू शकता का कॉफी मागवायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर यांच्याकडून घेऊ। सांगा आपला कॉन्टॅक्ट नंबर। 9420127310। ह्या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करून आपण कॉफी ऑर्डर करू शकता। पद्धतीनं कॉफी पावडर घेतलेलं आहे आणि तसेच कॉफीचे बीन्ससुद्धा घेतलेले आहेत। पाहूया इथून पुढचे आता पुढील पॉईंटसाठी जाऊया। या ठिकाणी आपण कॉफीचे झाडं पाहण्यासाठी जात आहोत की कॉफीचं उत्पादन कशा पद्धतीनं होते। एकदम छोटासा असा रस्ता आहे या ठिकाणी जायला। दिसत आहे ते कॉफीचे झाड आहेत पूर्ण दोन्ही साईडला, पाहू शकता आपण। शकता आपण सध्या आहेत ते हे कॉफीचे झाड आहे। कॉफीचे झाड अशा पद्धतीचे झाड असते, जी नेसकॅफे आपण बघता मार्केटला येते त्यापेक्षा ही ओरिजिनल कॉफी आहे। तर ही कॉफी अशा पद्धतीनं
सध्या आहे. सांगाल याचं हिरवा सध्या हिरवा आहे. सध्या हिरवळ आहे. हां ते पूर्ण लाल होऊन जाते, पकून जाते सर. ओके. तेव्हा ते तोडतात फळं. नंतर त्याची प्रोसेस करून प्रोसिजर पूर्ण विकतात. या ठिकाणी आता जे दिसतंय आपल्याला ते हिरवा आहे सध्या. यापासूनच आपण वाळल्यानंतर प्रोसेस करून याची आपण कॉफी बनवून आपल्याला मार्केटमधून येत असते. अशा पद्धतीने पूर्ण कॉफीचे झाडं आहेत इथे पाहू शकता. दोन्ही पण साईडला ही पूर्ण कॉफीचीच बाग आहे. अशा पद्धतीने पूर्ण कॉफीची बाग मागचे बनून. हरिकेन पॉईंट. आता हरिकेन पॉईंट साठी आपण जातोय आणि जाताना आपल्याला हॉटेल्स वगैरे इथे दिसत आहे. जेवणाची व्यवस्था या ठिकाणी चांगली आहे. संपूर्ण धुकं आलेलं आहे आणि वातावरण एकदम नैनरम्य झालंय. जसं पुढे जाऊ तसं धुकं वाढत जात आहे. हरिकेन पॉईंट साठी आपण जातोय आता खाली. इथूनच बघायला छान दिसते. हरिकेन पॉईंटला आलेलो आहे. थोडक्यात माहिती हरिकेन पॉईंटची. हा हरिकेन पॉईंट आहे सर. हे जे इंग्रज लोक इथं आपल्या भारतात राज्य केले होते ना इंग्रज लोकांना, त्यावेळेस इथे इंग्रज लोक बसून राहायचे. हरी आणि केन हे दोघं जण बसायचे या पॉईंटवर. अच्छा. आणि म्हणून याला हरिकेन पॉईंट नाव दिलं. आणि इथं हवा पण खूप हवा चालतो. हवा जास्त चक्रीवादळसारखा हवा चालतो. हो का. आणि याला हरिकेन पॉईंट नाव दिलं. म्हणून हरिकेन पॉईंट. इंग्रज लोक पण बसायचे आणि इथं हवा पण खूप हवा पण चालायची. जास्त. याला अशा हरिकेन point दोन्ही याच्यामुळे येतं हरिकेन पॉईंट असं नाव पडलंय. छान सिनसिनरी दिसते इथं. एकदम मस्त असं धुक्याचं वातावरण पूर्ण झालेलं आहे. पूर्ण धुकं असं झालेलं आहे वातावरण. रस्ता पण दिसत नाही एवढ्या प्रमाणात धुकं आहे. पुढचा पॉईंट कुठला आहे आपला? काही गोराघाट पॉईंट. आपण गोराघाट पॉईंट साठी आपण जाणार आहे. गोराघाट पॉईंट. संपूर्ण धुक्याचं वातावरण पाहू शकता आपण. चिखलदऱ्यामध्ये जो स्कायवॉक बनणार आहे त्याचा हा पाठीमाग आपण पाहू शकता. धुक्यामुळे कमी प्रमाणात दिसेल पण आपण थोडक्यात पहा. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. गोराघाट पॉईंट ते हरिकेन पॉईंटच्या मध्ये 500 मीटरमध्ये हा संपूर्ण काचेचा स्कायवॉक तयार होणार आहे. धुक्यामुळे आपण पूर्णपणे दिसत नाही, परंतु थोडक्यात आणखी माहिती सांगा याच्याबद्दल. हा स्काय वॉकचं काम चालू आहे. हा 500 मीटरचा लांब स्काय वॉक आहे आणि खाली खोलदरी आहे. कमीत कमी 2500 फूट खोलदरी आहे. त्याच्यातून पूर्ण काचेचा ब्रिज होणार आहे. संपूर्ण काचेचा 1.5 bridge वर्षात बनणार. होऊन जाईल तो. या ठिकाणी आपण कॉफीसाठी थांबलेलो आहे. पाहू शकता कॉफीचा आस्वाद घेऊया. सांग कशी आहे कॉफी? मस्त आहे कॉफी. छान आपण जी कॉफी विकत घेतलेली आहे तीच कॉफीचा आपण या ठिकाणी आस्वाद घेतोय. छान अशी कॉफी आहे, मस्त. भीमकुंड पॉईंट आपण पाहणार आहोत. पहिले या ठिकाणाहून राईट साईडला आपल्याला टर्न घ्यायचा आहे. तर लगेच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे भीमकुंडसाठी आणि स्ट्रेट गेलं तर मालवी पॉईंट आहे. भीमकुंड पॉईंटसाठी आपण जातोय. आपण पाहूया. आपण पोहोचलोय. याबद्दल आपण पाहू शकतो. थोडक्यात हा असा वॉटरफॉल आहे.
याबद्दलची माहिती आपण गाईड त्यांना माहिती जाणून घेऊया. इथे महाभारतच्या काळात पाचू पांडव द्रौपदी वनवास निघाले नाही अज्ञातवासात. बरं. इथून 12 किलोमीटर लांबवर विराट नगरी होती. त्या नगरीत राहायचे द्रौपदी आणि पाचू पांडव. विराट साला होता ना कीचक राक्षस, द्रौपदीला त्रास द्यायचं म्हणून भीमाचं आणि कीचक राक्षसाचे युद्ध सुरू झाले. ते युद्ध करता करता इथपर्यंत आले. इथून भीमानं कीचकाचा वध करून या दरीत फेकून त्याला मारलं. ओके. नंतर वरतं एक कुंड आहे, त्या कुंडात भीमानं त्याची हातुतली आंघोळ केली आणि त्या कुंडाचं नाव धनकुंड नाव पडलं. ओके. आणि ह्या दरीचं नाव कीचक दरी नाव पडलं. कीचक दरीचं आता चिखलदरा नाव पडलं. 3500 फूट खोल दरी आहे, सरळ डीप खोल. आणि तो छान झरण्यावर राहतो, खाईवर नजारावर छान दिसतो सर. आपण पाहू शकता चिखलदरा हे नाव कसं पडला थोडक्यात आपल्याला सांगितलं आहे त्या हिशोबानं. बोरांचा आस्वाद घेऊया आता मालवी पॉईंटसाठी. बघूया मालवी पॉईंट कसा आहे. आता मालवी पॉईंटला जाऊया खाली. मालवी पॉईंट खालच्या साईडला आहे असा. आपण आलोय सध्या मालवी पॉईंट पाहू शकता. जो भीमकुंड आपण पाहिला होता तो समोरच्या साईडला तिथून एक वॉटरफॉल दिसतोय. पलीकडच्या साईडला झाडामध्ये आपल्याला दिसणार नाही जो भीमकुंडाचा वॉटरफॉल आहे मेन. अशा पद्धतीनं 3500 फूट खोल दरी आहे. त्या साईडला डॅम आहे. अशा साईडला थोडक्यात व्ह्यू आहे इथला. हा आपला शेवटचा पॉईंट होता. या ठिकाणी आपला हा ब्लॉग इथंच आपण संपवतोय. आपल्यालाही या ठिकाणी यायचं असेल तर आपले गाईड यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण त्यांच्याकडून घेऊया. नक्कीच यांना आपण कॉन्टॅक्ट करून गाईडची माहिती इथली घेऊ शकता. आपला नंबर सांगा, कॉन्टॅक्ट नंबर. माझा नंबर आहे सर 7798512977. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुमचं नाव पूर्ण? चंदर चव्हाण. चंदर चव्हाण गाईड म्हणून काम करतात इथे. आपण नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचा नंबर टाकून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी कमेंट नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.